आपल्याकडे मराठीमध्ये म्हटलं जातं की अगदी बारशापासून मैतापर्यंत सोनं हे लागतंच. मग या सोन्याचा रेट नेहमी वाढत राहू शकतो. हे एका उदाहरणादाखल बघूयात. समजा तुम्ही व्यापारी आहात, तुमच्याकडे 10 सफरचंद आहेत आणि समोरून विकत घेणारे लोक जर 100 असतील, तर तुम्ही त्या सफरचंदांचा रेट हा दरवेळी वाढवतच राहणार. कारण की हे सारं जग मागणी आणि पुरवठ्यावरती डिपेंड आहे. समजा मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर रेट वाढतो. तुमच्या माहितीकरता की सोन्याचं उत्खनन भारतामध्ये 1 ते 1.5 टन प्रतिवर्ष फक्त होतं आहे आणि भारतामधली मागणी म्हणलात तर जवळपास 800 ते 1000 टनाची दरवर्षी मागणी असते सोन्याची. मग जर समजा मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे तर या केसमध्ये सोन्याचा सुद्धा रेट वाढत राहू शकतो. तर तुम्ही फार मोठे इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही SIP जरी करत राहिलात तर तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी ठरतो. कारण की रेट वाढला काय, रेट कमी झाला काय, त्यामध्ये तुमचं ॲव्हरेजिंग होत जातं. आणि जर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, गोल्ड ETF हा एक बेस्ट ऑप्शन आहे. टाटा गोल्ड तुम्ही सर्च करू शकता, हे मी उदाहरणादाखल सांगतोय. आणि त्याचप्रमाणे तुम्ही गोल्ड बॉन्ड सुद्धा घेऊ शकता. गोल्ड ETF वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, त्या सोन्याच्या रेटला ॲज इट इज मॅच करतात. सोनं वाढलं तर त्याचे रेट वाढतात, सोनं कमी झालं तर त्याचे रेट कमी होतात. अशाच पद्धतीने जर समजा तुमचं वय 30 ते 35 वर्ष आहे तर तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या 10 ते 15% इतका पोर्शन तुम्ही सोन्याला देऊ शकता असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.